अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. तुम्ही विचार केला आता एवढं लॉस होतोय तर एक वेळा शुभम रोडन सरांबरोबर जाऊन बघूया आणि त्यांचा कोर्स केला. लिटरली सांगू मित्रांनो, ज्या बेसिक इन्फॉर्मेशन ज्या मला 40-45 हजाराच्या कोर्समध्ये पण नाही भेटल्या ना, त्या शुभम रोडन सरांच्या कोर्समध्ये भेटल्या. पण हा प्रयत्न आता काय एक्सपेक्टेशन आहे, म्हणजे काय बिझनेसला कुठल्या लेवलला घेऊन जायचा विचार चालू आहे? माझा प्लॅनिंग आहे की माझा 2024 पर्यंत 100 करोडचा माझा प्लॅनिंग आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपल्यासोबत जितेंद्र नाईक सर आहेत आणि ऑलमोस्ट त्यांची जी काही जर्नी होती, जी काही प्रवास होता, ते आज तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणार आहेत. कारण प्रत्येक व्यक्ती जो मोठ्या लेवलला जाऊन घडतो त्याच्या मागे खूप स्ट्रगल असतं. तर एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये त्यांनी सुद्धा जर्नी जेव्हा माझ्यासोबत सुरुवात केली तर कशा पद्धतीने त्यांनी वाटचाल केली किंवा कुठून छोटे छोटे स्टेप्स घेत पुढे गेले त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. तर सर, तुमचं डिटेल एक्सप्लेनेशन ना, म्हणजे एक्झॅक्टली की तुम्ही सुरुवात कुठून केली, काय अडचणी तुम्हाला राहिल्या आणि तुमचा प्रोडक्ट सिलेक्शन कसं झालं. बऱ्याचशा लोकांना प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. तर तिथून बेसिक प्रश्न सांगा, म्हणजे जे नवीन एक्सपोर्टर या बिझनेस मध्ये येण्याचा विचार करतात त्यांना कॉन्फिडन्स लेवल येईल. ओके, नमस्कार. माझं नाव जितेंद्र उमाकांत नाईक. मी ट्रेडबॉस इम्पॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर आहे. मी 2020 ला कंपनी चालू केली होती फ्रूट आणि ऍग्रिकल्चरच्या बिझनेस हिशोबाने, आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्टार्ट केली होती. आणि जर्नी म्हणजे अशी की मला काही माहिती नव्हतं. ज्या ग्रुपकडनं मी शिकलो होतो त्यांनी असं म्हणजे एकदा थोडंफार माहिती देऊन सोडून दिलं होतं. त्याच्यानंतर डिटेल पण नाही घेतली की तुम्ही बिझनेस चालू केला की तुम्हाला काय वाटचाल केली, तर काहीच केलं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये कंपनी चालू केल्यानंतर मी खूप ट्राय केलं, बायर्सना भेटलो, त्यामध्ये कोणी क्रेडिट नाही दिलं, त्याचं काहीच आयडिया नसल्यामुळे मी भरपूर वेळ डिसअपॉइंट झालो. आणि नंतर मी लॉकडाऊन लागला, त्याच्यामुळे मी पूर्णपणे स्टॉप होऊन गेलो. लॉकडाऊनला पूर्णपणे स्टॉप होऊन गेलो. पूर्ण काहीच समजत नव्हतं कसं करायचं. आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी टाकली आहे, सगळं टाकलंय, त्याचे एक्सपेन्सेस इयरली मला पे करावं लागत होतं. इव्हन जीएसटीचे पण मला पेनल्टी लागली, 10,000 रुपये भरावं लागले मला जीएसटी मध्ये, कारण मी यूज न करून डॉर्मेंट झाली होती जीएसटी. परत त्याच्यावर भरपूर चार्जेस लागले, ते पण सगळे पे केले. आणि काय करायचं काय समजत नव्हतं. शेवटी विचार केला आता कंपनीला कुलूप लावून टाकू. पण त्यानंतर मी फेसबुकच्या मार्फत शुभम रोडे सरांचा कोर्स बघितला. तर मी विचार केला की एवढी नॉमिनल अमाऊंटला लोक काय शिकवणार आणि काय त्याच्यामधून माहिती भेटणार. तर पण कारण मी ऑलरेडी त्याच्या आधी 40,000+ इन्व्हेस्ट केले होते आणि त्याच्यातून पण मला काही रिझल्ट भेटला नव्हता. तर मी विचार केला आता एवढं लॉस होतोय तर एक वेळा शुभम रोडे सरांबरोबर जाऊन बघूया आणि त्यांचा कोर्स केला. लिटरली सांगू मित्रांनो, ज्या बेसिक इन्फॉर्मेशन ज्या मला 40-45 हजाराच्या कोर्समध्ये पण नाही भेटल्या ना, त्या शुभम रोडे सरांच्या कोर्समध्ये भेटल्या. मेन म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा जो मेन पार्ट असतो, जिथे आपण बाहेरला आपण कोटेशन देतो आणि तो कसा निगोशिएट करायचा, किती लगेच कोटेशन त्याने जर कमी केलं तो आपल्याला इमिडिएट कसा करता येईल, त्याच्यासाठी सरांनी मला फॉर्म्युला दिला. आणि त्या फॉर्म्युल्याच्या बेसवर आज मी 7 करोड प्लसचा बिझनेस केलेला आहे, आणि तो सुद्धा गेला 6 महिन्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल. कारण ही अमाऊंट तुम्ही म्हणतो नॉर्मली, पण सिम्पल थिंग नाहीये. जे लोक सुरुवात करतात त्यांना ऐकायला सुद्धा मोठी अमाऊंट वाटते, पण इट्स अमेझिंग थिंग. मग सुरुवात जेव्हा तुम्ही केलात, ऍक्च्युली कोर्स वगैरे केला, तर ते सगळं बेसिक नॉलेज तुम्ही घेतला, पण कॉन्फिडन्स कुठून आला की मला प्रोडक्ट कुठला निवडायचा आहे किंवा प्रोडक्ट कसं सिलेक्शन केला? प्रोडक्ट कसं मी सुरुवातीला ऍग्रिकल्चर ऑनियन आणि हेच ठरवलं होतं. त्याच्यासाठी मी एम्बेसी कडनं मेल डाटा घेतला होता. एम्बेसी लोकांना मेल करत होतो, त्यांना प्रत्येक वेळी अप्रोच करत होतो की, आणि मेन म्हणजे मी काय करत होतो, सर्व आपली इन्फॉर्मेशन देत होतो की मी या इम्पोर्ट एक्सपोर्टचा ह्याच्यामध्ये आहे, मी ऑनियनचा बिझनेस करतो, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, आहे मी तुम्हाला हे करणार. मग ती चूक मला कळाली तुमच्या कोर्सच्या मार्फत की तसं नाही केलं पाहिजे. आपला एक इंट्रोडक्शन द्या सर्वात आधी, त्याच्यानंतर जर बाहेरचा रिस्पॉन्स आला की त्याच्यानंतर मग आपण सेकंड थिंग आपण आपलं कोटेशन आणि या सगळ्या गोष्टी आपण कोणत्या बिझनेसमध्ये काय काय ते सगळं सर्व्हिस कशा देऊ शकतो त्याची माहिती नंतर द्या. तर मी त्या हिशोबाने सर्वात चालू केलं. सरांनी तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे खूप वेळा लँग्वेज बॅरियर्स आले मला, तर त्यावेळी मी गुगल ट्रान्सलेटरचा यूज करत होतो. तुम्ही वापरून इंग्लिशमध्ये लिहित होतो, मराठीमध्ये लिहित होतो, ते ट्रान्सलेट होत होतं, त्याच्यातून मग ते त्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट होत होतं. असं करत राहिलो आणि शेवटी करता 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 मला एक बायर भेटला. त्याने मला अप्रोच केला. तो बोलला की मला इंडियामधून PP
बॅगची रिक्वायरमेंट आहे. तर मी म्हणालो मी पीपी बॅग करत नाही, मी ऍग्रिकल्चरच करतो, मग फ्रूट व्हेजिटेबलच करतो. तर ते बोलले माझी मिसेस ती पण डायरेक्टर आहे माझ्या कंपनीमध्ये. ती बोलली आपलं तर तसं काय हे होत नाहीये, तुम्हाला आता एवढा बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आलेला आहे, तर तुम्ही काय आपण या प्रोडक्टवर माहिती घेऊन आपण हे करू. तर मी इनिशियल लेवलला माहिती घेण्यासाठी आपला मी जिथून महाराष्ट्रामधून येतो तिथून मी काय रिसर्च केलं, काय कंपन्या काढल्या, तिथून रेट काढला आणि रेट काढून मी बाहेरला फॉरवर्ड केलं. तर बाहेरने मला सांगितलं की या रेटमध्ये वर्कआउट होणार नाही, ह्याच्या हाफ रेट मधून मला तुमच्या इंडियामधून भेटतं. मग मी त्यांच्याकडनं माहिती घेतली की कुठून भेटतं. तर त्यांनी सांगितलं गुजरात, कर्नाटक या सगळ्या भागातून आम्हाला कमी रेटमध्ये येतात. मग मी एक्सप्लोर करायचं म्हटलं, मी नाशिकला राहतो त्यामुळे मला जवळपास गुजरात पडलं. मी गुजरातला गेलो, गुजरातमधून माहिती घेतली, सगळं घेतलं. कमीत कमी 30-40 कंपन्यांना भेटलो मी. 30-40 कंपनीचे MD मॅनेजर यांच्याशी डिस्कस केलं सगळं की काय त्यांचा प्रोडक्ट असतो, कसा असतो, सगळी माहिती घेतली. 1.5-2 महिने मी व्यवस्थित माहिती घेऊन मी ज्यावेळी रिटर्न आलो आणि रिटर्न आल्यानंतर मी बाहेरला कॉन्फिडन्सनी त्याला हे पाठवलं, कोटेशन पाठवला. आणि त्यावेळी मला त्याने सांगितलं की सर तुम्हाला मी कळेल तुमच्यावर, पण माझी पेमेंट टर्म फक्त 20% असणार आहे तुम्हाला. आता फक्त 20% असणार, रेस्ट अमाऊंट तुम्हाला तुमचा माल कंटेनर जेव्हा माझ्या पोर्टवर येईल त्यावेळी मी तुम्हाला करणार पेमेंट ट्रान्सफर 80%. तर या कंडिशनला ज्या 30 कंपन्यांच्या MD बरोबर मी भेटलो होतो त्यापैकी कोणच तयार नव्हता, कारण मी पण त्यांच्यासाठी नवीन होतो, ते पण माझ्यासाठी नव्हतं. ते कसं इझिली एवढा 30-40 लाखचा एवढी इन्व्हेस्टमेंट माझ्यावर करतो. पण लकीली म्हणजे सगळ्यांना मी रिक्वेस्ट केलं, सगळ्यांना, पण काही मला ते चॅलेंजेस भरपूर आले की सगळ्याच लोकांनी नाहीच म्हटलं होतं. तरी पण मी म्हटलं ना की आता काय होप म्हणून, म्हणजे 5 कंपन्या राहिल्या होत्या, 25 कंपन्यांना मी अप्रोच करून झालो होतं. म्हटलं आता सगळ्यांचाच नाही झालं, परत आपण या 5 कंपन्यांना अप्रोच करून बघू. त्यातल्या 5 कंपन्यांना अप्रोच केलं, त्यातल्या 3 जणांनी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि 2 जणांनी मला बोललं की आम्ही करतो, पण तुम्ही आम्हाला एक सिक्युरिटी चेक द्या तुमच्या नावाचा. मग अशी माझी जर्नी तिथून स्टार्ट झाली. तिथून मी एक कंटेनर दिला, त्याचा पूर्ण तुमची पेमेंट टर्म्स कशी होती? 20% ऍडव्हान्स होता. त्यांच्या सिक्युरिटीसाठी काय घेतलं? त्यांच्यासाठी सिक्युरिटी कडनं काहीच नाही घेतलं होतं, फुल रिस्क वर मी काम केलं होतं. आणि अशी त्यावेळी मला असं कंडिशन होती की मी ECGC कंपनीकडे गेलो होतो, त्यांना पण सांगितलं की असं. तर ते बोलतात आम्ही, ते पण जे होती जी कॉमर्शियल पार्टी होती ती पण ट्रेडिंग करणारी होती, त्यामुळे ते ट्रेडरला एंटरटेन करत नाही. ते म्हणतात तुमचं डायरेक्ट बायरशी कॉन्टॅक्ट असेल आणि तिथला रजिस्टर्ड ट्रेडर असेल तरच आम्ही तुम्हाला ECGC पॉलिसी प्रोव्हाइड करू शकतो. मग ती पण एक फार मोठी रिस्क होती माझ्यासमोर, की चॅलेंज होता की माझ्यासमोर की पेमेंट नाही केली तर पूर्ण मला भरावं लागेल, करावं लागेल. तरी पण मी विचार केला आता एवढं हे केलं तर रिस्क घेऊया. रिस्क घेतली मी आणि लकीली पेमेंट व्यवस्थित झालं. माझा सॅम्पल्स पण दिवसामध्ये पेमेंट मिळालं तुम्हाला? मला प्रोडक्शनला 25 दिवस गेले, 25 दिवस, आणि कंटेनर पोहोचला काहीतरी 26 दिवसामध्ये. कुठल्या कंट्रीला तुम्ही एक्सप्लोर केलं? आफ्रिका कंट्रीला, आफ्रिकामध्ये. इनिशियल पहिला कंटेनर तुमचा आफ्रिकामध्ये गेला होता. कंपनी तुमची 2020 ला जनरेट झाली होती, तरी तुमचा रेव्हेन्यू 0 होता. फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत जून होता 2022 पासून. आणि जेव्हा तुम्ही स्टार्ट करायचा विचार केला, म्हणजे ठीक आहे, कॉन्फिडन्स कुठून आला की मग परत मी करू शकतो म्हणून? तो तुमचा कोर्स केल्यानंतर, तुमचा त्या कोर्स केला. मेन म्हणजे मला खूप बेसिक ज्या लहान सहानच्या गोष्टी होत्या ना तिथेच मी अडकत होतो आणि त्याच माझ्या मेन क्लिअर झाल्या त्या कोर्समध्ये. कॅल्क्युलेशनची पद्धत कशी तुम्ही मेंटेन केली? म्हणजे कॅल्क्युलेशनची पद्धत म्हणजे थोडीफार मला ह्याने आयडिया दिली होती, बाहेरने आयडिया दिली होती. आणि सेकंड थिंग, तुमचा जो हे होता एक्सेल शीट मध्ये जो डायरेक्ट कंटेनर आणि याची व्हॅल्यू टाकली आणि आपला प्रॉफिट मार्जिन जोडला आणि खाली डॉलरचा रेट टाकला की इमिडिएटली आपल्याला ऑन द स्पॉट विदिन अ सेकंड आपल्याला येत होतं. त्याच्याने मला बराचसा फायदा झाला त्या सॉफ्टवेअरने. त्या सॉफ्टवेअरने आज पण मी त्या सॉफ्टवेअरनेच आपला माझा बिझनेस करतो. अजून मी काय अजून बाहेरचे एक्स्ट्रा परचेस केलेले नाहीये, भरपूर येतात सॉफ्टवेअर, पण अजून मी तो केलेले नाहीये. स्वतः तो डिझाईन केला होता तुमचा बघून, त्याच हिशोबाने अजून करतो. आणि नंतर मग पीपीच्या जर्नी माझी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर बाहेरच मला म्हटलं की तुमचा कोण कॉन्टॅक्ट मध्ये सल्फ्युरिक ऍसिड आहे का? तर मी मला माझ्या मित्राला पाहिजे. मग त्यांनी मला दुसरा त्यांचा फ्रेंड रेकमेंड केला, तो दुसऱ्या कंट्रीचा होता, म्हणजे आफ्रिकाचाच होता पण कंट्री दुसरी होती. मग त्यांना मी सल्फ्युरिक ऍसिड त्यांना गुजरातला गेलो. आता एकदा माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला होता
मग यावेळी मला माहिती पडलं की सेकंड याला कसं हँडल करायचं, सेकंड फॅक्टरीवाल्यांना मी सरपरीवाल्यांना सांगितलं की त्यांना मी आधीच सांगितलं त्यावेळी मी जास्त कंपन्यांना फिरलो ना. मी म्हणालो मला ऍडव्हान्स मध्ये पाहिजे, तुम्ही देऊ शकत असेल तर द्या, कारण की मी ऑलरेडी एक्सपोर्ट करतोय. माझ्याकडे आज मोठं प्रूफ होतंय दाखवायला की सर मी माझ्या मुद्रावरून होतो, त्यांच्याकडे डाटा पण येतो. बरोबर. डाटामध्ये पण शो करतो की माझं किती कंटेनर केली. त्यामुळे ते बोलले की त्यांनी म्हटलं ठीक आहे आम्ही जे करतो माहिती घेतो आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. ते पण तयार झाले, ठीक आहे आम्ही रेडी होतो. किती ऍडव्हान्स पेमेंट वरती रेडी झाले? त्याच्यामध्ये 40% ऍडव्हान्स होता. ग्रेट. म्हणजे 20% ची परत इन्क्रीमेंट झाली दुसरा सरकारी का. हा आलं लक्षात, प्रोडक्ट दुसरा होता. आणि ही कंपनी होती, ही कंपनीने मला लागोपाठ मग कंटिन्यू 4-5 ऑर्डर दिल्या, 5 ऑर्डर एक साथ दिल्या, नंतर त्यानंतर अजून 3 ऑर्डर दिल्या, असं करत 12 ऑर्डर कम्प्लीट झाला. आणि आता 2 ऑर्डर होतात त्या 26 तारखेला होणार आहे. ग्रेट. म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती कंटेनर एक्सपोर्ट? 12 झालेली आहेत. 13 कंटेनर रद्द झालेले, 1 कंटेनर सल्फरिक ऍसिडचा झालेला, 2 कंटेनर रद्द झालेले आहेत आणि 5 कंटेनर आता नोटबुकचे होणार आहेत. ग्रेट. म्हणजे जे आपण स्टेशनरी मध्ये युज करतो. ग्रेट. म्हणजे इनिशियली प्रोडक्ट निशे निवडलात तुम्ही, इनिशियली त्या प्रोडक्ट मध्ये स्ट्रॉंग बेस बनवलात आणि त्यानंतर दुसऱ्या प्रोडक्ट कडे वळलात. म्हणजे बऱ्याच लोकांना मला सांगायचं की बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर मी प्रोडक्ट कुठला निवडू, 10 प्रोडक्ट निवडतात, 4 प्रोडक्ट. तर प्रत्येक जण इनिशियली निशे प्रोडक्ट मध्ये काम करा, जेव्हा तुम्हाला त्याच्यात परफेक्शन मिळेल तेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रोडक्ट्स मध्ये जाऊ शकता. अँड मोस्ट कॉंग्रॅच्युलेशन सर, कारण 12 कंटेनर म्हणजे सिम्पल थिंग नाहीये. ऑलमोस्ट तुमचा 7 करोड प्लस टर्नओव्हर झालाय, तर ग्रेट. आणि सरासरी ऑलमोस्ट प्रॉफिट काय पडतो तुम्हाला जर विचार केला? मला ऍक्च्युअली कसं माझा जास्त बेनिफिट मला याच्यामुळे झाला की डॉलर रेट मी जेव्हा त्यांना दिला होता तर 80च्या आसपास होता. आणि जर ऑर्डर प्लेस झाला आणि सगळं त्यांची पेमेंट जी 40-45 डेजच्या सायकलनी पेमेंट आली तर डॉलर 82 क्रॉस झाला होता. आणि एक वेळ तर असं झालं की 83 पॉईंट समथिंग होता आणि त्याच वेळी माझी पेमेंट झाली होती. त्यामुळे तो पण मला 3-3.5 रुपये प्रमाणे मला 2-2.5 लाखाचा तो त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला. तर आतापर्यंत एक 17-18 लाखच्या आसपास मी केलेलं आहे. किती टाइम पिरियड मध्ये, म्हणजे कंपनी स्टार्ट केल्यापासून किती टाइम पिरियड मध्ये 18-20 लाखाचा तुम्हाला प्रॉफिट झाला? सर येतो गेल्या 6 महिन्यामध्ये झालेलं. गुड. म्हणजे जी तुमची कंपनी बंद झाली परत बुस्टअप देऊन ते 2 वर्षाचा कव्हरेज पूर्ण निघाल्यासारखा झालाय. म्हणजे चांगलीच गोष्ट शिकण्यासारखी, कारण एका प्रोडक्ट मध्ये तुम्ही जर डील करत असाल तर मोठ्या लेवलला पण जाऊ शकता, पण त्याच्यामध्ये थोडा इनिशियली तुमचा कॉन्फिडन्स दाखवा आणि बायरशी बोलण्याची पद्धती वगैरे वेगळ्या करा. इतर लोकांना काय एक सजेशन द्याल की म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी केले पाहिजे, किंवा तुम्ही ज्या चुका केलात त्या इतर लोक केले नाही पाहिजे, असे काय तुमचे सजेशन असतील? असं प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो, पण माझ्या हिशोबाने एक असं केलं पाहिजे की तुम्ही डायरेक्ट बाहेरला एक कनेक्शन आधी बनवा. मेन म्हणजे त्यांच्याशी चांगले हे करा. जेव्हा तुम्हाला वाटतं की हा तो बाहेर तुम्हाला एंटरटेन करतो, मग त्याच्या पुढे मग आपल्या प्रोडक्टची डिटेल आणि त्याची माहिती द्यायला चालू करा. कारण की काय जनरली त्यांना भरपूर लोक अप्रोच करतात, भरपूर लोक करतात आणि त्यांना असं नाही की प्रत्येकालाच उत्तर देतात. मग तो पेशन्स असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. बऱ्याचदा असं होतं की आपण मेल पाठवतो तर काहीच रिप्लाय येत नाही. त्यावेळी तो डिसअपॉइंट पिरियड असतो. असं वाटतं की सोडून बंद करा, जाऊ दे, आपला जो धंदा पाणी चालू होता तोच करूया. पण तो तसं नसतं. थोडं पेशन्स लेवल वाढवावं लागेल आपल्याला, खूप म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल की बाबा आता आपण होईल या पॉझिटिव्ह थोडा वर्क करावं लागेल. आणि पोर्ट डाटा जो असतो तो पण घेणं खूप चांगलं पडतं. तुमचा एखादी कॉन्टॅक्ट मध्ये कोण सीएच असेल, जो कस्टम हाऊस एजंट असतो, तो तुम्हाला चांगला पैकी पोर्ट डाटा प्रोव्हाइड करू शकतो. त्या पोर्ट डाटावर तुम्ही वर्कआउट करा. पोर्ट डाटामध्ये कसं असतं की तुम्हाला ऍक्च्युअल जेन्युइन बाहेर असतात माहिती पडतात जे किती कंटेनर घेणार आहे हे जेव्हा तुम्हाला माहिती पडतं, मग त्याच्यावर तुम्ही वर्कआउट कराल तुम्हाला डेफिनेटली. तुमचा बायर जो तुम्ही शोधला तो कुठल्या प्लॅटफॉर्म मधून वर्कआउट झाला, म्हणजे B2B असेल, ऑर्गॅनिकली, इनऑर्गॅनिकली? माझा पोर्ट डाटावरून वर्कआउट. ओके. म्हणजे जे टेक्निक्स मी सांगितले होते त्या पद्धतीने तुम्हाला युज झाल्या. ग्रेट. म्हणजे सीएचे कडनं जर तुम्ही बोलला होता की डाटा देऊ शकता तुम्ही, मग मी त्यांना अप्रोच केलं होतं. मग त्यांनी म्हटलं इनिशियली का एक आता वेळ अशी झालेली आहे की मला 2-2.5 हजारांना द्यायचा तो डाटा. आजच्या डेट मला तो फ्री मध्ये देतो. का देतो फ्री मध्ये? तो बोलतो की तुम्ही तुमचे जे प्राईस फॉरवर्डिंग ते काम मला द्या. आज मला कमीत कमी दिवसातून 10 कॉल येतात की प्राईस फॉरवर्डिंग तुमचं काम मला द्या. अहमदाबाद, सुरत, म्हणजे ऑलमोस्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला कॉल येतात की तुमचं काम मला द्या, तुमचं कंटेनर जास्त असतात, मला अजून काय एवढे मोठे वाढलेलं नाहीये. हा प्रयत्न. काय एक्सपेक्टेशन आहे, म्हणजे काय बिझनेसला कुठल्या लेवलला घेऊन जायचा विचार चालू आहे? माझं प्लॅनिंग आहे की माझा 2024 पर्यंत 100 करोडचा माझा प्लॅनिंग आहे. दुबईमध्ये माझं सेटअप करायचं, एक आफ्रिकामध्ये सेटअप करायचं प्लॅनिंग आहे 2 वर्ष. गुड. ग्रेट. म्हणजे नक्कीच
नक्कीच चांगली सक्सेस जर्नी आहे. सेकंड थिंग, आज आपण इथं दुबईमध्ये आलो आहोत, तर कसं काय विचार म्हणजे आज खूप बरं वाटलं मला. म्हणजे नवीन गोष्टी खूप एक्सप्लोर करायला भेटल्या, नवीन गोष्टी शिकायला भेटल्या, नवीन प्रोडक्ट्स बद्दल माहिती पडलं की ज्या प्रोडक्ट्स आपण विचार पण नाही केला होता ते पण प्रोडक्ट्स इथे दिसले आणि बऱ्याच गोष्टी शिकायला भेटलं. की थँक्यू सर, त्यासाठी पण मला मेन थँक्यू सांगायचं. थँक्यू सो एवढं चांगली जर्नी झाली. 140+ कंट्रीजचे लोक आले होते. खूप गोष्टी नवीन शिकायला झाल्या. आज एक पहिला दिवस होता त्यामुळे एवढं काय एक्सप्लोर करताना आलं, पण बऱ्यापैकी एक्सप्लोर केलं. आता पुढच्या 3 दिवसात बघू कसं काय एक्सप्लोर करता येतं, अजून काय करता येतं. आज कनेक्शन तर बऱ्यापैकी बनवले, कमीत कमी 20-25 कनेक्शन आज बनवले. तर बघू शकतो कसं वर्कआउट करणं चालू त्याच्यानंतर मग म्हणजे नक्कीच तुम्हाला आता दुबई आणि इतर कंट्री पण कॅप्चर करायचं तुमच्या प्रोडक्ट साठी, आणि इतर काही प्रोडक्ट्स मध्ये पण तुम्हाला काम करायचं. बऱ्याच सगळ्या गोष्टींमध्ये मला आता एक्सपेन्शन तर माझ्या प्लॅनिंग मध्ये आहे की बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या. मला पेरिशेबल आयटम, नॉन पेरिशेबल आयटम, बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या इस्लामिक कंट्री आहे त्यांना मीटची रिक्वायरमेंट जबरदस्त असते. अच्छा. मग तिथे वर्कआउट करायचं. सॅफ्रॉनची रिक्वायरमेंट असते, दुधाची रिक्वायरमेंट असते, त्या सगळं फुलफिल करायचं. बऱ्याच जे एक्सपोर्टर असतात सुरुवातीला भीती असते त्यांच्यामध्ये की वेदर वी हॅव टू स्टार्ट द बिझनेस ऑर नॉट, म्हणजे बीत पुढे जातात. त्याच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही, कारण या लेवल पर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर एक त्यांना नक्कीच मार्गदर्शन तुम्ही करू शकता. कारण त्याचं तुम्ही सांगितलं ना, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तुम्ही कशी काय की आपण जेव्हा आपण पाऊल टाकतो भीती वाटते की काय करणार, काय होणार, काय नाही होणार, गॅरंटी नसते. शेवटी आपल्याला याच्या लाईफमध्ये बिझनेसमध्ये भेटणारच नाही भेटणार काहीच माहिती नसतं. आपण एखाद्याकडनं शिकतो, पण त्याला असं तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स एवढं असला पाहिजे की होणार म्हणजे होणारच, काही एनी हाव मी करणारच करणार. हा जो कॉन्फिडन्स. तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आले फेस करायला? प्रॉब्लेम आले बरंच, म्हणजे चॅलेंजेस आले. म्हणजे पेमेंट टर्म्स मध्ये भरपूर चॅलेंजेस आले मला. त्याच्यानंतर पेमेंट टर्म नंतर त्याच्यानंतर एक TBR ची गोष्ट असते ती मला माहीतच नव्हती. नंतर मला बाहेर कडनं कळाली. आणि परत मला जे सप्लायर भेटले होते ते GST आधी मागत होते, आणि GST म्हणून मी तिथे त्यांचा टार्गेट प्राइस करू नाही शकत होतो. विदाउट GST त्यांना करत होतं, पण रेडी नव्हतं. आणि जर रेडी नव्हतं तर माझी डिटेल्स, माझ्या बाहेरची डिटेल्स त्यांच्यापर्यंत पोहोचणार होते. मग अशा वेळेला असे बरेचसे चॅलेंजेस आले. मग अशा मी माझ्या जो बाहेर होता त्याला सांगितलं की असं असं होतं. मग त्यांनी एक आयडिया सांगितली त्याची माहिती पुढे तुमच्या याच्यापर्यंत नाही पोहोचणार, ती मग फॉलो केली. या सगळं बऱ्याच गोष्टी चॅलेंजेस आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याचं तुम्ही जर्नी स्टार्ट केली की तुम्हाला ऑटोमॅटिक कळायला चालू होणार. आणि मी आता सगळ्या काही गोष्टी डिस्क्लोज नाही करू शकत, पण तुम्हाला त्याची सुरुवात केली की ऑटोमॅटिक तुम्हाला माहिती पडतं. नक्कीच चांगली गोष्ट आहे, आणि पुढे सुद्धा अशीच जर्नी चालू ठेवा, म्हणजे थांबू नका. स्टेप बाय स्टेप जर्नी करत पुढे जाऊया. चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. आणि पुढच्या जर्नीला पण हार्दिक शुभेच्छा. सो सुरुवात करूया पुढली जर्नी. थँक्यू सो मच.